शब्द, मन आणि प्रेम. ओहो! शुभ क्रिया. ओके. सो पार्ट आहे 261. सो पार्ट 260 मध्ये बघितलं होतं आपण, शुभला मॅच बघायची असते आणि तेच क्रिया पंखुडी बघू देत नसतात आणि एकच जिद्द करत असतात की मूव्ही किंवा सिरीज बघू, पण शुभ ऐकत नाही. मग शेवटी रुसून पंखुडी जाते झोपायला. सो तसा शुभ मनवत असतो, बोलवत असतो पंखुडीला, पण ती येतच नाही. मग शुभ रूमच्या बाहेर येत क्रियाला बोलतो की जाऊ दे ग, चल आपणच दोघे आधी बाहेर जाऊन येऊ, मग आल्यानंतर मूव्ही बघू. सो आता पुढे बघू. आता पंखुडी येते की नाही आणि हे दोघे जातात की नाही. तर हे ऐकताच पंखुडीला विचार येतो की हे दोघेही बाहेर जाणार तर एकटीला राहावं लागेल मला. सो तसंच पंखुडी येते धावत पळत हॉलमध्ये आणि क्रिया बसलेली असते, तर तसंच येऊन क्रियाच्या गोदीमध्ये डोकं ठेवते आणि बोलते की मला एकटीला नाही राहायचं आहे दी घरी. तर क्रिया बोलते की हो ग माझी लिटल प्रिन्सेस, तुला एकटीला कोणीही सोडून जात नाहीये. तुला तरी वाटतं का शुभ तुला असं एकटीला सोडून जाणार म्हणून आणि मलाच घेऊन जाणार ते? तर पंखुडी नाही बोलते. देन शुभ पाणी देतो पंखुडीला प्यायला आणि मग तसंच ती पिऊन घेते आणि मग तिघेही निघतात खाली यायला. देन तिघेही जातात आईस्क्रीम खायला. तर शुभ बोलतो की मी नाही खाणार आहे ग, सो तुम्ही घ्या. तर क्रिया पंखुडी बोलतात की असू द्या, आम्हाला पण नको आहे मग. तर शुभ बोलतो की त्याला द्या द्या 3 द्या. देन 3 आईस्क्रीम घेतात आणि तसंच मस्त खात असतात बाजूला होऊन. काही गप्पा गोष्टी मारत इकडे तिकडे बघत. वॉव! सो क्यूट. असा हट्ट पुरवणारा पाहिजे हबी. सो मग तसंच ये जा करत असतात काही मुलं मुली. तर क्रिया फक्त शुभला बघत असते आणि शुभ त्या मुलांना बघत असतो आणि मग क्रिया बोलते की हे असंच बघण्यामुळे मग तूच काहीतरी करत असणार किंवा समोरून कोणी काही बोलणार का, असं काहीतरी वेट करत असणार. मग झालं तिथे भांडण होत असणार, बरोबर ना शुभ? तर शुभ बोलतो की इतकाच रिकामा नाहीये मी हे सर्व करत बसणार आहे. सो तू ना काहीही बोलत असते का? सो तू कमी बोल, उगाच काही माहिती नसताना, कळलं ना? देन पंगुडे बोलतो की जीजू मागे खाल्लं आपण, तिथे यानंतर नाही जाऊ आपण कारण इथली टेस्ट बेस्ट वाटत आहे. सो मला वाटतं इथेच येत जाऊ आपण. हे लास्ट टू लास्ट कितीपर्यंत असतात ते विचारून घ्या ना. तर शुभ त्याला विचारतो टायमिंग, तर तो बोलतो की 12 बजे तक रहते हैं. देन पंखुडी खूप हॅपी होऊन बोलते की वाव दी, आईस्क्रीम क्रेविंग्स 12 पर्यंत झाली तर फुलफिल होईल आपली. हा. देन आईस्क्रीम खाऊन होताच बाईककडे यायला निघतात, तर इतक्यात शुभचा ओल्ड कलिग येऊन भेटतो आणि डायरेक्ट शुभला येऊन बोलतो. तर दोघेही बोलत असतात तसंच आणि मग 10 मिनिटं होतात तरी बोलणं चालूच असतं. तर क्रिया बोलते की शुभ चल ना. तर तो कलिग हळूच विचारतो की ये कौन है? तर शुभ सांगतो की ये मेरी होने वाली बीवी है और ये क्यूट सी इनकी सिस्टर है. देन दोघीही हाय हॅलो करतात आणि मग तसा शुभ बोलतो की चल कल बात करते. देन शुभ निघतो तिकडून घरी यायला आणि मग काही वेळातच घरी पोहोचतात. तर तसंच घरी येताच क्रिया विचारत असते की शुभ मी ड्रायव्हिंग क्लासेस करू का? म्हणजे मला कुठेही ये जा करताना ड्रायव्हरची गरज नाही पडणार आणि इवन आता कार असते तर कधीही मी मम्मा पप्पाकडे जाऊन येऊ शकते. सो प्लीज. तर शुभ बोलतो की हो ग, आयडिया तसं वाईट नाहीये. सो एक काम कर, उद्याच जाऊन येऊ, आपण बोलून घेऊ आणि क्लासला जायचा टाइम पण ठरवून घेऊ. हां, करेक्ट. देन क्रिया ठीक आहे बोलते. सो मग तसंच तिघेही मिळून थोडा वेळ टीव्ही बघतात आणि मग पंखुडी झोपायला जाते. तर शुभ मस्त एक रोमॅन्टिक सिरीज प्ले करतो आणि लाईट्स ऑफ करून सिंगल ब्लँकेटमध्ये मस्त दोघेही बघत बसलेले असतात. तर मध्ये मध्ये कुठेही कसं पण किस वगैरे करतात. त्या शुभला जरा जास्तच फील होऊ लागतं, तर तसंच मस्त क्रियाला डीप किस करत, हग करत पुढे कंटिन्यू हॉट रोमॅन्स करत असतो आणि मग क्रियाला पण राहवत नाही. तर तसंच करत जाते. देन ऑलमोस्ट 2 वाजेपर्यंत फुल रोमॅन्स प्लस तेही करून तसंच हग करून असतात आणि मग शिव बोलतो की चल अंघोळ करू आपण आणि मग झोपू. मस्त अशी गोड झोप लागेल. तर क्रिया बोलते नको शुभ, तू वेडा आहेस का? आता टाइम बघ किती झालाय आणि मग दोघेही तसंच हग करून झोपी जातात. ओ गो. सो मग नेक्स्ट डे इन दी मॉर्निंग 5 AM शुभला जाग येते. तसंच क्रियाला उठवतो मस्त किस करून. तर क्रिया बोलते की अजून सकाळ व्हायची आहे, सो झोप ना तू पण. आताच का उठला असं? तर शुभ सांगतो की हो झोपू आपण, पण आता रूममध्ये चल, नाहीतर काही वेळाने पंखुडी उठून येईल की हे दोघेही सकाळीच कुठे गेले बोलत. तर क्रिया ठीक आहे बोलते आणि मग दोघेही जाऊन परत झोपतात रूममध्ये. तर मॉर्निंगला 8 होऊन जातात तरी कोणीही उठलेले नसतात आणि मग क्रियाला एक कॉल येतो. देन तसाच रिसीव्ह करते. तर तो कॉल असतो प्रियाच्या मम्माचा. तर त्या मस्त विचारत असतात की झाली का ग सकाळ? झाला का चहा नाश्ता?
तर क्रिया झोपेतच बोलते, की "अगं मम्मा अजून उठली नाही मी झोपून आणि तू चहा नाश्ता काय विचारते?" तर त्या बोलतात, की "अगं इतक्या उशिरापर्यंत कशी काय झोपत आहे तू? ऑफिसला जायचंय का तुला?" तर क्रिया "हो गं, जाते थांब झोपू दे" बोलून परत झोपते आणि मग कॉल कट करून घेतात त्या. वॉव! किती अंडरस्टँडिंग ना, किती क्यूट ना. 15 मिनिटांनी पंखुडी उठते आणि मग तसंच टाइम बघून क्रियाला उठवते. देन दोघेही उठतात, फ्रेश होतात आणि चहा बनवून हॉलमध्ये बसतात. तर पंखुडी विचारते, की "जीजू केव्हा उठणार आहे कधी?" तर क्रिया सांगते, की "तो पण उठेल आता आणि नाही उठला मी जाईपर्यंत तर मीच उठवून जाणार, ओके." सो मग तसंच काही वेळाने शुभला जाग येते, तर तसंच उठतो आणि फ्रेश व्हायला जातो. आणि मग क्रिया तसंच असते किचनमध्ये आणि शुभ हॉलमध्ये आणि इतक्यात पंकुडीला येतं घरून कॉल. तर तसाच रिसीव्ह करून बोलायला लागते. तर पंकुडीची मम्मा विचारत असतात, की "काय पंकू, केव्हा येणार आहेस तू घरी परत? तुझ्या दीकडून मन होत नाहीये का तुझं इकडे यायला?" तर पंकुडी बोलते, की "येणार आहे गं. ते दीच्या पायाला लागलं होतं ना, म्हणून आता इतके दिवस थांबली. पण ती बरी झाली आहे आता. सो मी येते 1-2 दिवसांमध्ये." हां. तर पंकुडीची मम्मा बोलतात, की "अगं आजच आहे ना, आज आपल्याला बाहेर पण जायचं आहे. सो तू ये, मग जाऊ आपण." आणि क्रियाला दे बरं फोन, मी बोलते तिच्याशी. सो मग तसंच पंखुडी नेऊन देते क्रियाला फोन. तर क्रियाची मम्मा सांगतात, की "अगं पंखूला आजच पाठवून दे. झाले ना आता भरपूर दिवस आणि असं पण तिची एक्झाम येत आहे, सो वेळेवरती स्टडी करत नाही. माहिती आहे ना?" तर क्रिया ठीक आहे बोलते आणि तसंच "कारने पाठवू का?" बोलते. तर त्या हो बोलतात आणि मग तसंच कॉल कट करतात. तर शुभ येतो किचनमध्ये आणि विचारतो, की "काय झालं एवढं आजच बोलावून घ्यायला?" तर क्रिया सांगते, की "अरे बघ ना, भरपूर दिवस झाले ना आता." तर मम्मा आजच पाठवून दे बोलत आहे. तर शुभ लगेच पंकुडीला विचारतो, की "तुझी इच्छा आहे का गं जायची?" तर पंकुडी बोलते, की "नाही आहे, इच्छा पण नाही आहे. पण आता एक्झाम येत आहे ना, सो जावं लागेल मला." हां, करेक्ट. तर तसंच क्रिया ठीक आहे, मग जा तू आवरून घे बोलते. तर पंकुडी तसं रूममध्ये जाऊन आवरून घेत असते आणि मग शुभ पण जातो हॉलमध्ये बसतो. आणि क्रिया किचनमध्ये जेवण बनवत असते. सो मग क्रियाचं जेवण बनवून होताच हॉलमध्ये येते, फोन घेते आणि ड्रायव्हरला कॉल करून सांगते, की आज बरोबर 11:45ला खाली यायचं आहे. मला ऑफिसला सोडून नागपूरला जायचं आहे, पंखुडीला सोडून द्यायला. सो काही अडचण? तर ड्रायव्हर बोलतो, की "नाही मॅम, काही अडचण नाहीये." देन कॉल कट करते क्रिया आणि रूममध्ये जाऊन पंखुडीला आवरून घेण्यात मदत करत असते. सो मग तसंच बरोबर 10:30 पर्यंत पंखुडी रेडी असते. जेवण वगैरे करून आणि क्रिया पण रेडी होते फॉर ऑफिस आणि तसंच नाश्ता करून घेते. आणि मग बरोबर 11:45ला ड्रायव्हर बिल्डिंग खाली येऊन कॉल करतो क्रियाला. तर तसंच बॅग्स वगैरे घेऊन शुभ दोघींसोबत खाली येतो आणि ड्रायव्हरला सांगतो, की "बरोबर जा आणि काही इश्यू आला तर मला कॉल कर." देन पंखुडीला बोलतो, की "पंखू मॅम नीट जा आता आणि छान स्टडी करा, ओके? एक्झाम येत आहे ना?" सो "हां, हां जीजू ठीक आहे." देन पंकुडी हो बोलते आणि मग थोडी इमोशनल होते क्रियाला बघून आणि तसंच हग करते. तर क्रियाच्या पण डोळ्यात पाणी येतं. तर तसंच शुभ बोलतो, की "अगं हे काय? लग्न वगैरे व्हायचंय अजून, सो असं सासरी जाताय असं रडू नका आणि इमोशनल पण नका होऊ." तर क्रिया बोलते, की "शट अप. आम्ही कधीच असं लांब राहिलेलो नाहीये, सो म्हणून थोडं डोळ्यात पाणी आलं बस, बाकी काही नाही." सो मग तसंच क्रिया पण बसते गाडीत आणि ऑफिसला जाते आणि तिकडून तसंच पंखुडी जाते नागपूरला आपल्या घरी फायनली. सो मग शुभ वर येतो आणि आपलं काम करत बसतो. ओके. आफ्टरनूनला शुभ कॉल करतो क्रियाला, तर क्रिया मीटिंगमध्ये असल्यामुळे कॉल घेत नाही आणि मग तसंच शुभ आपल्या कामात असतो आणि क्रिया मीटिंग नंतर त्या क्लायंट सोबत बोलत असते, डिस्कस करत असते. देन तसंच आपल्या केबिनमध्ये येते आणि फोन बघते तर शुभचे कॉल्स असतात. तर कॉल करतच असते, की इतक्यात क्रियाच्या पप्पाचा कॉल येतो. देन त्यांना बोलत 10 मिनिटं होऊन जातात. तर क्रिया बोलणं होताच फोन बाजूला ठेवून कामात लक्ष देते आणि मग तसंच काही वेळाने परत पंखुडी घरी पोहोचते आणि क्रियाला कॉल करते आणि सांगते, की "मी घरी पोहोचली आहे कधी जस्ट." तर क्रिया ठीक आहे बोलून कॉल कट करते आणि परत कामात लक्ष देते. सो मग तसंच शुभ परत कॉल करतो क्रियाला. ही कॉल बॅक कसं काय नाही केली हा विचार करत. तर क्रिया कॉल रिसीव्ह करते. तर इतक्यात ती दुपारी मीटिंग झाली. तो क्लायंट येतो केबिनमध्ये डिस्कस करायला. तर क्रिया बोलते, की "बरं मी तुला बोलते नंतर. थांब हां शुभ." म्हणून क्रिया कॉल कट करते. ओह माय गॉड! किती ती बिझी ना. शुभच्या डोक्यात विचारायला लागतात, की हे असं कधीच नाही वागली. लाइक कॉल जाऊन असताना कॉल न करणे किंवा इतकं वेळ बोलणं न होता पण हे बोललं, की नंतर बोलते थांब. नक्की काय चाललंय? काय हिच्या डोक्यात?
आत्ताच का असं वेगळं वागणं दिसतंय मला? काही दुसरंच चालू तर नाहीये ना याच्या डोक्यात? शुभ तसंच आपलं काम ठेवून देतो आणि बसतो विचार करत. तर क्लायंट जातो आणि मग क्रिया कॉल करते शुभला. तर शुभ रिसीव्ह करतो आणि जस्ट हॅलो बोलतो. तर क्रिया सांगायला लागते, की "ऑल शुभ, आज खूप मोठं प्रोजेक्ट मिळालं आहे कंपनीला आणि खूप जास्त प्रॉफिटेबल आहे." तर शुभ जस्ट ठीक आहे बोलतो. तर क्रिया विचारते, की "काय झालं? तू ऐकून हॅपी नाही झाला का? काय झालं शुभ, सर्व ठीक आहे ना?" तर शुभ बोलतो, की "माझे कॉल्स बघ आजचे." तर क्रिया वेळ बोलून चेक करते. तर कॉल्स असतात पण कॉलबॅक नसतो. तर क्रिया तसंच सांगायला लागते, की "हीच मीटिंग होती महत्त्वाची म्हणून लक्षात नाही आलं आणि कंटिन्यू कॉल चालू आहे सर्वांसोबतच, सो त्यात राहिलं. सो सॉरी शुभ, गैरसमज करून घेऊ नको हां तू प्लीज. प्लीज इट्स अ रिक्वेस्ट. ओह माय गॉड!" शुभ काय करेल आता? कोणता विचार करेल नक्की? शुभ फक्त ठीक आहे बोलतो आणि क्रिया व्हिडिओ कॉल करते. तर शुभ कट करतो आणि मेसेज करतो, की "मी काम करून घे. घरी आल्यावर बोलू." देन क्रिया रिक्वेस्ट करत असते, की "प्लीज फक्त 2 मिनिट रिसीव्ह कर ना व्हिडिओ कॉल." तर शुभ ऐकवायला लागतो, की "आतापर्यंत नाही सुचलं, मग आता मी कॉल केला त्यानंतर माझ्याशी बोलून तुला सुचत आहे का हे सर्व? काहीच गरज नाही आहे कसलाही शो ऑफ करायची. सो तू शांतच बस. कळलं ना?" बापरे! असं वाटतं खूप मोठं भांडण होईल आता. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. सो मग पार्ट 262 मध्ये बघणार आहे आपण ह्यावर क्रिया काय बोलते, कशी रिॲक्ट करते आणि शुभ ऐकून समजून घेईल का? आणि हा वाद इथेच थांबेल की पुन्हा वाढत जाणार आहे? आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल ना, तेही बघू. सो रायटर, एडिटर अँड व्हॉइस शुभ वासेकर.